मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो, गप्पा मारत नाही आणि मला तुकडे मागून पंगत घालायची सवय नाही, प्रमाणबद्ध बोलतो मी, म्हणजे माझी प्रमाणबद्ध नसतात. हो. कीर्तन जर 9 वाजता असेल स्वामीजी, कीर्तनाची वेळ जर 9 ते 11 असेल आणि कीर्तन जर 9:30ला सुरू झालं, तर कीर्तनाची नियोजित वेळ जर 9 ते 11 असेल तर तिथे कीर्तनाला स्वतः भगवान, जगाचा चालक मालक असणारा परमात्मा तिथे 9 वाजता उपस्थित राहतो. कीर्तनामध्ये देव उभा असतो, कथे उभा पांडुरंग. आज मला वाईट वाटलं, माझ्यामुळं देवाला अर्धा तास थांबावं लागलं. विठ्ठला विठ्ठला सेवेसाठी जो अभंग घेतलाय, या अभंगातून शांतीब्रह्म, सद्गुरु भक्त, अगदी किती म्हणून ज्यांना पदव्या लावाव्यात असे सद्गुरु भक्त श्री निळोबाराय महाराज या अभंगातून संतांच्या समागमाची मागणी करतात. आपण नेहमी विचार करत असतो की संत आणि मागणी हे समीकरण जुळत नाही. संत कधी मागत नसतात, किंबहुना जे मागतात आपण त्यांना संत म्हणत नाही. का? कारण भक्ताचं लक्षण करत असतानाच असं केलेलं आहे की भक्ताच्या जीवनामध्ये आशापास शिल्लक राहिलेला नसतो. निळोबारायांचाच अभंग आहे, तुकोबारायांचा अभंग तर तुमच्या पाठ आहे, पण निळोबारायांचा अभंग आहे की भक्त त्यालाच म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये आशापास शिल्लक राहिले नाहीत. विठ्ठला 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 विठ्ठल भक्त म्हणावे तयाचे, भक्त म्हणावे तयाचे, भक्त म्हणावे तया, भक्त म्हणावे तयाचे. न गुंते जो आशा पाशे, 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 आशा पाशे, न गुंते जो आशा. हे भक्त म्हणावे तयासी, न गुंते जो आशा पाशे, न गुंते जो आशा पाशे, न गुंते जो आशा पाशे. भक्त म्हणावे तयासी, आशा पाशे, न गुंते जो आशा पाशे, आशा भक्त म्हणावे तयासी कोणाला? न गुंते जो आशापाशी. जो आशापासात गुंतत नाही त्याला भक्त म्हणतात. भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशापाशी. अहंकार निरसला, देह भाव पालटला, निंदा स्तुती नावडे, पाहता परब्रह्मावडे. निळा मने तया ध्याता, स्वानंद तो येत हाता. ही भक्ताची लक्षण आहे. भक्ताचं लक्षण काय? भक्त हा आशापाशात गुंतत नाही, किंबहुना भक्ताचा आशापास संपलेला असतो, त्याच्या जीवनामध्ये आशाच नसते. किंबहुना तुकाराम महाराज सुद्धा वर्णन गेले आशापास निवारो, गेले आशापास निवारो, गेले आशापास निवारो, निवारो, गेले आशापास निवारो. भक्त ऐसे दाना दे दी उदासे, गेले आशापास निवारो, गेले आशापास निवारो. भक्त ऐसे दाना दे दी उदासे, गेले आशापास निवारो, गेले आशापास निवारो, निवारो, निवारो. भक्त म्हणावे तयासी हा अभंग आणि भक्त ऐसे जाना जी देही उदास हा अभंग, दोन अभंग सारखेच आहेत. भक्त ऐसे जाना जे देही उदास,
गेले आशा पाश निवारू विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता विषय तो त्यांचा झाला नारायण का गेले आशा पाश निवारुनी विठ्ठल आणि आज मात्र जे सद्गुरु भक्त निळोवार आहे ते मात्र मागतात ते मात्र मागणी करतात का संतांनी मागणं हे त्यांच्या संतत्वाला न शोभणार आहे किंबहुना संतांचं लक्षण करत असतानाच असं केलेलं आहे निरपेक्षम मुनिम शांतम निरवैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पूयेयत्यंघ्रि रेणुवी पहिलं लक्षण केलेलं आहे निरपेक्षम किंबहुना श्रीमद भगवद्गीता सुद्धा सांगते आमच्या वैभव महाराजांच्या श्रीमद भगवद्गीता पाठ होती किंबहुना आहे असे आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायात भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे अनपेक्ष वा वा पोरासाठी टाळ्या वाजवा काय घेऊन उभं राहिलेलं पोरग श्लोक म्हणते इथं कीर्तन करायला पाठ नाहीत विठ्ठल अनपेक्ष अनपेक्ष म्हणजे न अपेक्ष इथे अनपेक्ष ज्याच्या जीवनात अपेक्षा संपलेल्या आहेत अपेक्षांवरती ज्याने तिळांजुळी टाकलेली आहे तो खरा भक्त आहे पण स्वतः भक्ताची लक्षणं सांगत असताना आशापास शिल्लक नाही असं म्हणतात पण आज मात्र भगवंताच्या पुढे उभं राहून मागतात काय भगवंताने आग्रह धरला निळोबारायला महाराज काहीतरी मागा निळोबाराय म्हणले देवा भक्ताला मागणं शोभत नाही किंबहुना माझ्या जीवनात मला कशाची अपेक्षा नाही पण तरीही निळोबारायला भगवान परमात्म्याने आग्रह धरला निळोबाराय काहीतरी मागा त्यावेळेला निळोबाराय सांगतात काही मागण्याची इच्छाच नाही आणि काही नाही मागणे आणि काही नाही मागणे सुख संपत्ती साकडे ना पडे तुझ देणे तुझे भक्ती विना माय बापा संत संगती दे चरण सेवा संत संगती दे चरण सेवा तुझी भक्ती काही नाही मागणे तुकाराम महाराजांचा नाटाचा अभंग गुरुवर्य मृदंग महर्षी पांडुरंग महाराज वैद्य सांगायचे म्हणतात की बुवा ज्या कीर्तनकाराचे नाट पाठ त्या कीर्तनकाराचा थाट विठ्ठल आणि काही नाही मागणे काही मागण्याची इच्छा नाही सुख संपत्ती राज्य चाड धने देवा साकड पडेल असं मी काही मागणार नाही बरं साकडे न पडे तुझं जेणे तुझी भक्ती विन माय बापा भक्ती शिवाय मी तुला दुसरं काही मागणार द्यायचं असेल तर एक गोष्ट मात्र माझ्या जीवनात मला नक्की दे काय संत संगती दे चरण सेवा जेणे हा तुझा विसर न पडावा हाची भाव माझी जीवा गुरवी देवा मनोर देवा व्यवहारातल्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही तर निळोबाळा यांना भगवान परमात्म्याने जास्त आग्रह केला महाराज माझ्या समाधानासाठी तरी तुम्ही काहीतरी मागा त्यावेळेला निळोबाराय म्हणतात देवा मागण्याची तर काही इच्छा नाही पण तुम्ही फार आग्रह करत आहात मोठ्या माणसाचं मन मोडू नये
म्हणून मागतो, एक काम करा, द्यायचंच असेल तर मला माझ्या जीवनात त्यांची संगत द्या, कुणाची, ज्यांचं भगवान विठ्ठलावरती प्रेम आहे. या विषयाचं प्रतिपादन निळोवार आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. अशी म्हणणारी आणि वाजवणारी मंडळी असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. विठ्ठल संतांच्या संगतीची मागणी करतात, संतांच्या समागमाची अपेक्षा निळोबाराय मात्र करतात. आणि पहिल्या चरणात एक शब्द फार महत्वाचा वापरला, तो म्हणजे त्यांचा घडो. काय घडो? त्यांचा समागम. कोणता शब्द वापरला महत्वाचा? त्यांचा शब्द वापरला. काय? व्याकरणामध्ये दोन प्रकारची सर्वनामं सांगितली. आता ही वेळ काय व्याकरण सांगायची नाही, पण तरी एवढा आहे का आता. पहिल्या चरणामध्ये इथे त्यांचा शब्द वापरला आणि व्याकरणाच्या दृष्टीने दोन प्रकारची सर्वनामं सांगितलेली आहेत. एक म्हणजे समीपदर्शी सर्वनाम आणि दुसरं म्हणजे दूरदर्शी सर्वनाम. त्यांचा हे दूरदर्शी सर्वनाम आहे. त्यांचा दूरदर्शी सर्वनाम कोणती? तर तो, ती, ते हे दूरदर्शी सर्वनाम आणि हा, ही, हे, ही समीपदर्शी सर्वनाम. आता हे हा, ही, हे करणाऱ्यांना कळायचं नाही. विठ्ठल विठ्ठल कारण कोणतं
कोणत्याही अभंगाचा अर्थ करत असताना त्या अभंगाचा अन्वय, त्या अभंगाचा पदच्छेद, त्या अभंगाचा उपक्रम, त्या अभंगाचा उपसंहार, त्या अभंगाचं षडलिंग, त्या अभंगाचं तात्पर्य, या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. नाहीतर घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. शब्दांचे अर्थ नीट कळले पाहिजे, नीट कळले पाहिजे. प्रसंग असा घडला, दृष्टांत सांगतो. मुलगी अभ्यास करत होती. कोण अभ्यास करत होती? अहो मुलगी. कोण अभ्यास करत होती? मुलगी अभ्यास करत होती. आणि तिची आई म्हणली तिला, त्या मुलीला, काय प्रकाशराव, मुलगी अभ्यास करत होती आणि आई मुलीला म्हणली, काय म्हणली सांगतो ना, थांबा की. काय म्हणली आई? आई काय म्हणली सांगतो, मीच सांगतो. काय म्हणली मीच सांगतो तुम्हाला. ती आई मुलीला म्हणली, ती आई मुलीला बोलली, मुलगी अभ्यास करत होती. मुलगी काय करत होती विठ्ठलराव? अभ्यास करत होती. काय करत होती? अभ्यास करत होती. आणि प्रसंग असा घडला, मुलगी काय करत होती? जरा लक्षात राहत नाही म्हणून विचारतो तुम्हाला. मुलगी काय करत होती? अभ्यास करत होती. काय करत होती? पाणी पित होती. असा अभ्यास करत होती. काय करत होती? रतन अभ्यास करत होती. आणि प्रसंग असा घडला, मुलगी अभ्यास करत होती आणि आई त्या मुलीला म्हणली, अगं ए गंगू, ओ गंगूबाई नॉन मॅट्रिक, गंगूबाई ओ, आज संध्याकाळी आपल्या इथं एक सटवी आणि दुसरी एक टवळी येणार आहे. कोण? एक सटवी आणि दुसरी कोण येणार आहे? एक टवळी येणार आहे. पण प्रसंग असा घडला, ती मुलगी काय करत होती? अभ्यास करत होती. ती मुलगी अभ्यास करत होती. मुलगी अभ्यासू होती. आणि आई म्हणली त्या पोरीला, गे गंगू, संध्याकाळी आपल्या इथं एक सटवी आणि एक टवळी येणार आहे. पण ती मुलगी काय करत होती? अभ्यास करत होती. आणि डुप्लिकेट अभ्यास करत नव्हती, खरोखर अभ्यास करत होती. काय करत होती? खरोखर अभ्यास करत होती. आणि त्या मुलीचं काय आईकडे लक्ष नव्हतं. पुन्हा ती आई म्हणली, गंगू ए गंगू, आज संध्याकाळी आपल्या इथं कोण कोण येणार आहे? बोला की, कोण कोण येणार आहे? बोला. दाजीबा. कोण कोण येणार आहे? टवळी आणि सटवी. ती मुलगी शाळेत गेली, शाळेतून घरी आली आणि संध्याकाळचा प्रसंग असा, संध्याकाळी माता मौल्यांचा अत्यंत आवडता प्राणी, अत्यंत आवडता, जीवश्च कंठच्या सर्वात अधिक प्रेम असलेल्या दोन गोष्टी त्या दिवशी घरी आल्या. कोणत्या कोणत्या? एक म्हणजे नणंद, दुसरी म्हणजे सासू. कोण आलं? तुमचं लोकेशन चांगलं दिसतंय. कोण आलं? नणंद आणि सासू आल्या. आणि मग ती मुलगी पुन्हा संध्याकाळी होमवर्क करत होती आणि आई त्या मुलीला म्हणली, अगं गंगू, आजी आली, आत्ते आली, बोल की. आजी आली, आत्ते आली, बोल की. ती मुलगी अभ्यास करत होती, होमवर्क करत होती. आणि होमवर्क करत असल्या कारणानं तिचं काय लक्ष नव्हतं. आई 4-5 वेळेला म्हणली. त्या मुलीला राग आला आणि ती मुलगी आईला म्हणली, आई तू तर म्हणली होती सकाळी एक सटवीन एक टवळी येणार आहे, त्या नेमक्या कधी येणार आहेत? म्हणजे शब्दांचे अर्थ नीट कळले पाहिजे, नाहीतर घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. विठ्ठल महत्वाचा शब्द कोणता वापरला? त्यांचा. मला त्यांचा समागम घडू. त्यांचा म्हणजे कोणाचा? ज्यांचे प्रेम ज्यांचे प्रेम हरी विठ्ठल, ज्यांचे प्रेम समागम. ज्यांचे प्रेम
विठ्ठली. कोणाचा समागम घडो? त्यांचा म्हणजे कोणाचा? ज्यांचे प्रेम विठ्ठली त्यांचा समागम घडो. त्यांचा म्हणजे कोणाचा? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी त्यांचा समागम घडो. त्यांचा म्हणजे कोणाचा? वैराग्य वाढे चढोवढी त्यांचा समागम घडो. त्यांचा म्हणजे कोणाचा? अनुतापासी दुनी वचढे त्यांचा समागम घडो. त्यांचा म्हणजे कोणाचा? वैराग्य वाढे चढोवढी त्यांचा समागम घडो. त्यांचा म्हणजे कोणाचा? निळा मने वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी त्यांचा समागम घडो. विठ्ठल विठ्ठल त्यांचा समागम घडो घडो त्यांचा समागम. महाराज संतांच्या समागमाची का अपेक्षा करता? असं काय त्या संतांच्या समागमात दुसरं काहीतरी मागायचं ना? एखादी गाडी मागायची, एखादा बंगला मागायचा, एखादा प्लॉट मागायचा. पण महाराज सांगतात नाही, मला समागम पाहिजे, तोही संतांचा पाहिजे. काय? संगतीचा विचार करत असताना 3 प्रकारची संगती सांगितली. एक म्हणजे कुसंगती, दुसरी म्हणजे विसंगती आणि तिसरी म्हणजे सुसंगती. कोणती कोणती संगती? वा, कोणती 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 म्हणा, तुला कशाला आणलंय? कोणती कोणती? कुसंगती, विसंगती आणि सुसंगती. कुसंगती, विसंगती आणि सुसंगती 3 प्रकारची संगती सांगितली. कुसंगती ही दुर्जनाची असते, विसंगती ही प्रापंचिकाची असते आणि सुसंगती संतांची असते. कुसंगती कधीच करू नये, विसंगती जरुरीपुरती करावी, सुसंगती नित्य करावी. कुसंगतीमध्ये अधोगती आहे, विसंगतीमध्ये संसाराची प्रचिती आहे आणि सुसंगतीमध्ये संसाराची निवृत्ती आहे. घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम. ज्यांचे प्रेम विठ्ठले ज्यांचे प्रेम विठ्ठले ज्यांचे प्रेम विठ्ठले ज्यांचे प्रेम विठ्ठले ज्यांचे प्रेम विठ्ठले. कोणती कोणती संगती? कुसंगती, विसंगती आणि सुसंगती. म्हणून घडो त्यांचा समागम. महाराज सांगतात मला संतांचा समागम घडला पाहिजे. महाराज संतांचा समागम घडला पाहिजे. हो महाराज, संतांचा समागम कोण्या पद्धतीने घडला पाहिजे? महाराज सांगतात कोणत्याही पद्धतीने घडला तरी चालेल, पण संतांचा समागम घडला पाहिजे. महाराज सांगतात त्यांच्या समागमासाठी मी त्यांच्या दारातलं श्वान सुद्धा व्हायला तयार आहे. व्हावे त्याचे द्वार श्वान याती व्हावे त्याचे द्वारे श्वान याती व्हावे त्याचे द्वारे श्वान याती व्हावे त्याचे द्वारे. संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी सारया. व्हावे त्याचे द्वारी सारया. संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी सारया. व्हावे त्याचे द्वारी सारया. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. श्वान करीशी तरी उच्चिष्टाचे निमिषे परी तुझे द्वारी वशे
आईशी करी तुझे दारीचा कुतरा नको मोकलू दातारा धरणी घेतली दारात नको उठवू धरून हा समर्थाचे श्वान त्याशी देती अवघे मान विठ्ठल घडो त्यांचा समागम मला घडला पाहिजे महाराज. असं काय संतांच्या संगतीचं सामर्थ्य आहे म्हणून संतांच्या समागमाची इच्छा करता तर महाराज सांगतात संतांचा समागम संतांची संगत साधी समजू नका. हो, संतांच्या संगतीने काय होतं असा प्रश्न विचारल्यानंतर शास्त्रकार सांगतात बाबा संतांच्या संगतीनं काय होत नाही. तर शास्त्रकारांचा फार गोड श्लोक आहे जाड्यम धियो हरती. संत संगतीत काय काय होतं ऐका तर जाड्यम धियो हरती सिंचती वाची सत्यम मानुन्नति दिशति पापम पाकरोति चेत प्रसादेति दीक्षितनोति कीर्ती सत्संगती कथयम किम न करोति पुंसा. म्हणून घडो त्यांचा समागम जाड्यम धियो हरती. संत महात्मे बुद्धीचा जाडपणा घालवतात. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुतीबाबा कुरेकर पाठात सांगत असतात पहिल्या वर्षाला ज्या वेळेला जोग महाराज संस्थेत विद्यार्थी पाठाला येतो किंबहुना पहिल्या वर्षी विद्यार्थी पाठाला येतो त्यावेळेला तो मोबाईल खेळत बसतो. काय करतो विद्यार्थी आल्यानंतर मोबाईल खेळत बसतो. नाही तर पहिल्या वर्षाला ज्या वेळेला विद्यार्थी येतो त्यावेळेला बापू त्याला धोतर कसं घालावं याचं सुद्धा ज्ञान नसतं. पहिल्या वर्षाला ज्या वेळेला विद्यार्थी येतो त्यावेळेला त्याला धोतर सुद्धा कसं घालावं याचं ज्ञान नसतं. पण तो 4 वर्ष स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकतो आणि 4 वर्ष संस्था सुटल्यानंतर तो ज्यांच्याकडून ग्रंथ शिकलाय त्यांच्या पुढेच उभं राहून सांगतो तुकाराम महाराज काय म्हणतात. हा महिमा कशाचा असेल तर हा संतांच्या संगतीचा महिमा आहे. जाड्यम धियो हरती किंबहुना जाड्यम धियो हरती याच्यासाठी आपल्यातलं उपस्थित असलेलं उदाहरण सांगतो. जाड्यम धियो हरती याच्यासाठी बाहेरचं उदाहरण काय सांगायचंय आपल्यातलं उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ बापू ज्या वेळेला आळंदीला आले पहिल्या वर्षाला त्यावेळेला बापूला बोलता सुद्धा येत नव्हतं असं मी ऐकलेलं आहे. किती खरे किती खोटे देव जाणे पण असं ऐकलेलं आहे. बापू ज्या वेळेला आळंदीला आले त्यावेळेला त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं. पण आज त्यांनी कितीतरी बोलणारे तयार केलेत. ही कृपा कुणाची असेल तर ही कृपा ज्ञानेश्वर महाराजांची. जाड्यम धियो हरती. अरे बाबा माणसाच्या बुद्धीचा जाडपणा घालवतात यात काय आश्चर्य. त्यांच्या समोर जर रेडा आला तर त्याचाही ते जाडपणा घालवतात त्याच्याही बुद्धीचा. वेद बोलविला गर्व तुझा वेद बोलविला गर्व तुझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्व तुझा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व तुझा हरवी. शांती रूपे प्रगटला ज्ञानोदमाचा. शांती रूपे प्रगटला शांती रूपे प्रगटला ज्ञानोदमाचा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोदमाचा. साधकाचा माय दर्शन हरिता ज्ञानोपमा. साधकाचा माय बाप दर्शन हरिता स्वरूप ज्ञानोपमा.
वेड्यामुखी वेद बोलविला जाड्यम धियो हरती. आणखीन काय करतात? सिंचती वाची सत्यम. त्याच्या वाचेवरती संत महात्मे सत्याची पेरणी करतात. आणि सत्याची ताकद एवढी आहे, सत्याची खरं बोलण्याची ताकद एवढी आहे. नुसतं आयुष्यभर खरं बोललं, गायन करायचं नाही, पकवाद वाजवायचं नाही, कीर्तन करायचं नाही, काहीच करायचं नाही, काही करायचं नाही, बस नुसतं आयुष्यभर खरं बोललं तरी देव भेटल, एवढी ताकद खरं बोलण्याची. पण आपली सुरुवातच लबाडीपासून आहे. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, तुकाराम महाराज सांगतात. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, फुकट देव भेटल, फक्त खरं बोलायला शिका. म्हणून जाड्यम धियो हरती सिंचती वाची सत्यम. मानुन्नती दिशती पापमपा करोती हते वाट कृपेची करीतू. दिशाची स्नेहे भरितू जीवातळी अंतरितू. आपुला जीव घडो त्यांचा समागम. त्यांचा म्हणजे कोणाचा? ज्यांचे प्रेम विठ्ठली त्यांचा समागम घडो. अखंड जया तुझी जया तुझी प्रीती. अखंड जया तुझी प्रीती. अखंड जया तुझी प्रीती. मजते दयाची संगती. मजते दयाची संगती. मजते दयाची संगती. मजते दयाची संगती. मग मी कमलापती. मग मी कमलापती. मग मी कमलापती. तुझ विना वाजवा, जोरात वाजवा जरा. अखंड जया तुझी प्रीती. मजदे दयाची संगती. मग मी कमळापती. तुझ बा नानी कंटाळा. करणार काय? पडून राहीन तै ठाई. उगाची संताची पायी घडो त्यांचा समागम. त्यांचा म्हणजे कोणाचा?
ज्यांचे प्रेम विठ्ठली त्यांचा समागम घडो. किंबहुना संतांचं लक्षण करत असतानाच निळोबारायांनी एका अभंगात केलेलं आहे. तेच संत आहेत, तेच संत आहेत. कोण? ज्यांचं सर्वस्वी प्रेम विठ्ठलावर आहे ते संत. तेजी संत, 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 हो तेजी संत, तेजी संत, तेजी संत, तेजी संत. ज्यांचा है विठ्ठल, ज्यांचा है विठ्ठल, तेरती काही दाना तोडा, दाना तोडा, तेरती काही दाना तोडा. ज्यांचा है विठ्ठल, ज्यांचा है विठ्ठल, तेरती काही दाना तोडा, तेरती काही दाना तोडा, दाना तेची संत चकारात्मक सांगतात. आणि चकार लय बेकार बरं. हो, चकार एकाची निश्चितता करत असतो आणि अन्यांची व्यावरतकता करत असतो. तेची संत एकदा म्हणून भागलं नाही, दोनदा तेची म्हटली. तेची संत, तेची संत. द्विरुक्तीचे शास्त्रात काही प्रकार सांगितलेले आहेत. आग्रहात्मक द्विरुक्ती, उपदेशात्मक द्विरुक्ती, निश्चयात्मक द्विरुक्ती. इथे उपदेशात्मक द्विरुक्ती नाही, इथे आग्रहात्मक द्विरुक्ती नाही, इथे निश्चयात्मक द्विरुक्ती आहे. तेची संत कोण? तेची संत कोण? ज्यांचा हेत विठ्ठले तेची संत. हेत ज्यांचा विठ्ठले तेची संत. तेची संत, तेची संत. ज्यांचा हेत विठ्ठले घडो त्यांचा समागम. त्यांचा समागम का घडावा असं म्हणतात तर त्याचं आणखीन एक कारण आहे की त्यांच्या संगतीत बसल्यानंतर भगवान परमात्मा कळतो, म्हणून त्यांचा समागम घडावा. बैसता संताचे संगती, वळू आली कमळापती, आपुली कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. आता थोडस बारकाईने नाही करा. बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुली कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. इथे संबोधन वापरलं कमळापती. हे कमळापती, संताचे संगती बैसता कमळापती कळो आले. आणि हे कमळापती, संताचे संगती बैसता आपुली कोणीच नवती, हे कळो आले. घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम. ज्यांचे प्रेम विठ्ठले, ज्यांचे प्रेम विठ्ठले, ज्यांचे प्रेम विठ्ठले, ज्यांचे प्रेम विठ्ठले, ज्यांचे प्रेम विठ्ठले. संताचे संगती बैसता कमळापती कळू आले. हे कमळापती, संताचे संगती बैसता आपुली कोणीच नवती, हे कळू आले. म्हणून घडो त्यांचा समागम. कोणाचा? ज्यांचे प्रेम विठ्ठली त्यांचा समागम घडो. आणि ज्यांची सर्वस्वी भगवंतावरती माया आहे त्याला तर आपण वैष्णव म्हणतो ना. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी. हे वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, माया, अवघी देवावरी माया,
वेदांतातली माया नाही घ्यायची. इथे वैष्णवतो जया अवघी देवावरी माया म्हणजे वेदांतातली माया नाही घ्यायची. माया म्हणजे भगवंतावरती निर्भेळ, निरपेक्ष, निस्सीम, निर्हेतुकीय असणारं जे प्रेम आहे. वैष्णवतो जया अवघी देवावरी माया म्हणून घडो त्यांचा समागम. ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचे विठ्ठली प्रेम, त्यांचा समागम घडो. किंबहुना महाराज सांगतात, मला त्यांची संगत दे ज्यांच्या चित्तात देव बसलाय. देव वसे चित्ती त्याची घडा. हे म्हणत असताना जपून म्हणलं पाहिजे बरं. हो, देव वसे चित्ती त्यांची घडा विसंगती. त्यांची घडावी संगती असं नाही म्हणलं पाहिजे. त्यांची घडावी, थोडं थांबलं पाहिजे, नंतर संगती म्हणलं पाहिजे. तर संगती लागते, नाही तर संगती लागत नाही. हे जर तुमचं लोकेशन चालू असलं, फाउंडेशन बद्ध ऐकत असाल तर कळेल, नाही तर कळणार नाही. हो, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्यांची घडा विसंगती असं नाही म्हणलं पाहिजे. त्यांची घडावी, थोडस थांबायचं माधव बाबा, नंतर संगती म्हणायचं, तर अर्थ लागतो. नाहीतर अभंगाचे अर्थ लागत नाहीत. प्रसंग असा घडला, आम्ही एकदा कीर्तनाला, एकदा म्हणजे रोजच जातो. आता त्याच्यात काय, आता काही काम नाही, तेवढंच काम आहे, रोजच कीर्तन असतात. आम्ही एकदा कीर्तनाला गेलो, अभंग घेतला कोणता, नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. आणि नेमकी अडचण अशी, आता तिथं कीर्तनासाठी मोठमोठे गायक होते, किंबहुना हल्ली मोठमोठालेच गायक असतात कीर्तनाला. चांगला काळ आहे असो. तर मग प्रसंग असा घडला की तिथे कीर्तनाला गेलो आम्ही, आईसाहेब. आणि तिथे ते आता अभंग रामकृष्ण हरी झालं, रूप पाहता झालं, मधलं रामकृष्ण हरी झालं, अभंग झाला, विठोबा रखमाई झाला, आणि गायकांनी गायक चाल म्हणण्यासाठी पुढे आले. आणि आबा ते असे गमतीचे होते, तुमच्यासारखे वारकरी संस्काराचे नव्हते ते. आबा वारकरी संस्काराचे, तुम्ही कलाकार नाही, तुम्ही वारकरी कलाकार आहेत असे. हे इन्व्हर्टेड कॉमा, इन द ब्रॅकेट नाही, इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे अवतरण चिन्हात विठ्ठल पुढे आले चाल म्हणण्यासाठी. आणि ते काय कर, आता ते त्यांच्या जसं नोटेशन मध्ये असेल तसं ते म्हणत असतात. ते तिथं काही सोय नसते. आवाड सर ते काय म्हणायचे ना, आता ते नाही काष्टा, नाही काष्टा, नाही काष्टा. आणि शब्द कसे आहेत, नाही काष्टाचा गुमान, नाही काष्टाचा गुमान. ती एकदा दोनदा नाही ना सारखंच, नाही काष्टा, नाही काष्टा, नाही काष्टा. मी म्हणलं महाराज लुंगी लावा पण तुम्ही नीट म्हणा. लुंगी घाला तुम्ही पण नीट म्हणा. नाही काष्टाचा म्हणलं पाहिजे ना. नाही काष्टा म्हणल्यावर कसं वाटत, विठ्ठल विठ्ठल. देव वसे चित्ती त्यांची घडावी, थोडं थांबायचं, नंतर संगती म्हणायचं. त्यांचा समागम घडो, त्यांचा म्हणजे कोणाचा, ज्यांचे प्रेम विठ्ठली त्यांचा समागम घडो. महाराज ज्यांचं विठ्ठलावर प्रेम आहे त्यांचा समागम घडो असं तुम्ही म्हणता. नेमकं त्यांच्या समागमात होतं काय, त्यांच्या समागमात घडतं काय? महाराज सांगतात घडतं काय. अरे त्यांच्या समागमामध्ये प्रयत्नपूर्वक नाही, प्रयत्नपूर्वक नाही. तुम्ही सहज जरी गेलात आणि त्यांच्याजवळ बसलात आणि ते सहज जरी बोलले, सहज बोलणे हो सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज परमार्थ पोटी दृढ
त्यानंतर मला माझे गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय गाथामूर्ती रामचंद्र बाबा बोधे यांची आठवण आलीवर एकदा परत टाळ्या वाजवा आबासाठी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. खरंच काय काही लोकांवरती देव प्रसन्न आहे. मी नेहमी सांगत असतो, काही लोकांच्या देव कंठात बसलाय, काही लोकांच्या देव हातात बसलाय आणि काही लोकांच्या देव डोक्यात बसलाय. काय 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 काही लोकांच्या देव हातात बसलाय, काही लोकांच्या डोक्यात बसलाय आणि काही लोकांच्या देव कंठात बसलाय. आमचे रामरावजी मामा जाधव असतील, आमचे हरिनाना असतील, प्रकाशरावजी असतील, आमचे वैभव महाराज असतील, आमचे ज्ञान चैतन्य स्वामी असतील, आमचे माधव महाराज असतील, या लोकांच्या देव डोक्यात बसलाय. कुठं बसलाय? यांचे डोक्यात गणित करीत असतात. यांच्या देव कुठं बसलाय? डोक्यात बसलाय. आणि आमचे विठ्ठल महाराज असतील, विष्णू महाराज असतील, परत वैभव महाराजांचं नाव मला या दुसऱ्याही कॅटेगरीमध्ये घ्यावंच लागेल, त्याच्याशिवाय लक्षण पूर्ण होणार नाही. या लोकांच्या देव हातात बसलाय. काय गोड पकवाज वाजवतात नाही का? चांगलं बरं वाजवतात. यांच्या पकवाज काय, यांच्या देव काय हातात बसला. आणि आमचे बापू असतील आणि आमचे आबा असतील, या लोकांनी केदार महाराज असतील, या लोकांच्या देव कंठात बसलाय. विठ्ठल बापू, मी तुमची फार भजनं ऐकत असतो, तुमच्या भजनाचा भोक्ता माणूस आहे मी. आबांचं ऐकलं मंदिरात, म्हणजे मला गायनातलं एवढं कळत नाही, पण मी भजन प्रेमी माणूस आहे, भजन प्रेमी माणूस. खरं सांगू, कधी कधी आम्ही खाली बसलेलो असतो, लहान माणसं आहेत ना आम्ही, मी मोठ्या स्टेजवर असता त्यावेळेला असं वाटतंय कधी कधी काय माणसं म्हणतात ही, कधी कधी असं म्हणजे माझ्या मनाची संगती सांगतो. म्हणजे कुणाचं फाजील कौतुक करत नाही, माझा तो स्वभाव नाही, तुम्हाला माहिती आहे. पण कधी कधी असं वाटतं की लोकांचं आयुष्य गेलं तरीही स्वर लागलं नाही. लोकांचं आयुष्य गेलं, स्वर लागलं नाही. बरं, स्वर लागला नाही यात आश्चर्य नाही. ते रोज पिटीची प्रॅक्टिस करतात. किती संगीत विशारद दाखवत, तुम्हाला अजून त्यांचा स्वर लागत नाही. नावानिशी सांगतो मी तुम्हाला, नावानिशी. त्या दिवशी एक पाहिली आपण चोरली, साक्षीदार आहे ना, मी असा बिना साक्षीदार फिरत नसतो. साक्षी तुम्ही, आपण शेवटी आलाप म्हणायला नाव नका सांगू. मेले काय काय प्रॅक्टिस करू करू त्यांचा स्वर लागला नाही. सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा. आम्ही म्हणत असतो आम्ही गप्पच आहे, तूच म्हण. हो, आमचे गुरुजी सांगायचे, प्रातस्मरणीय वैकुंठवासी बोधे बाबा, ते नेहमी म्हणायचे, ज्ञानेश्वर, अरे स्वर लागण्यासाठी भगवंताची कृपा असावी लागते. स्वर लागण्यासाठी भगवंताची कृपा असावी लागते. आणि बापू, तुम्ही आणि आबा म्हणजे योग भ्रष्ट माणसं आहात. प्रॅक्टिस मागच्या जन्मात केलेली आहे, आत्ता फळाला आले. विठ्ठल विठ्ठल. परमार्थाची संगती एका जन्माची लागत नाही. योग भ्रष्टो बीजायते, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. म्हणून जातो महाराज, त्यांचा समागम घडो. ज्यांचं विठ्ठलावरती प्रेम आहे त्यांचा समागम घडो. पण त्यांच्या समागमात घडतं काय, त्यांच्या समागमात होतं काय? महाराज सांगतात, त्यांच्या समागमामध्ये तुम्ही सहज जरी गेलात आणि महाराज सांगतात त्यांच्याजवळ तुम्ही बसलात आणि ते जे बोलत आहेत ते सहज बोलत असताना तुम्ही जर ऐकलं तर महाराज सांगतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, त्यांच्या सहज गोष्टी जरी ऐकल्या तरी परमार्थ दृढ होतो. काय, काही माणसं अशी असतात, त्यांच्याकडे पाहिलं तरीही माणसाची वृत्ती ही भगवत विन्मुख आणि विषय सन्मुख होते. काही माणसं नुसती डोळ्यानं पाहिले जरी तरी माणसाची वृत्ती ही भगवत विन्मुख आणि विषय सन्मुख होत असते. आणि काही माणसं पाहिले की माणसाची वृत्ती ही विषय विन्मुख आणि भगवत सन्मुख होत असते.
संतांच्या समागमामध्ये गेलात तर महाराज सांगतात परमार्थ कोटी दृढावे, परमार्थ दृढ होतो का? ते काय करत असतात? तत्चिंतनम तत्कथनम, पंचदशिकार वर्णन करतात. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एकदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा सदा विचारयेत तस्मात् जगज्जीव परमात्मनः जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. किंवा ते सहज जरी बोलले तरी हिताचं असतं, उपदेश असतो. म्हणा की आता सहज बोलणे इतका उपदेश करुणी सायास शिकवी, करुणी सायास शिकवी. सहज बोलणे इतका उपदेश करुणी सायास शिकवी, करुणी सायास शिकवी. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. ओ करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, ओ शिकविती, शिकविती माझे गीत विषय तो त्यांचा नारायण, विषय तो त्याचा काय द्यावे त्याचे भावे उदरावे, काय द्यावे त्याचे भावे उदरावे, सहज बोलणे शीत उपदेश करुणी सायास शिकविती. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. महाराज सांगतात सहज म्हणजे काय? माऊलींना विचारलं, ज्ञानेश्वरी लिहिली. काय केलं ज्ञानेश्वरी लिहून? माऊली म्हणतात काही नाही, रिकामं तोंड होतं, बडबड करत होतं. आणि त्या बडबडीचा परिणाम जगाच्या इतिहासामध्ये साहित्याला गवसणी घालणारा ज्ञानेश्वरी सारखा तेजोमय उज्ज्वल असा ग्रंथ निर्माण झाला. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, गीतायसे गोड आतुडले. महाराज सांगतात की मोहना एकनाथ महाराजांना विचारा, भागवत लिहिलं, काय केलं भागवत लिहून? महाराज सांगतात काही नाही. पावा असतो, पावा चांगला वाजत असतो, पण पावा वाजत नसतो. पावा वाजवणारा चांगला असतो. पाव्या माझी स्वरज्ञान करी अति मधुर गायन, तरी पाव्याचा तो नव्हे गुण, ही कळा जाण गात याची. तुकोबारायांना विचारा काय केलं गाथा लिहून? महाराज सांगतात काही नाही. माझ्या वाट्याला जे कवित्व आलं ते मी पार पाडण्याचा प्रयत्न केला. देव माझ्या मुखातून बोलला. बस साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची धनी वेगळाची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, साळुंकी मंजुळ बोलत किंबहुना देव माझ्या मुखातून जसं बोलला तसं मी बोललो.
नाहीतर माझी काय योग्यता आहे. बोलविले जैसे बोलविले देवे, माझे तुम्हा ठावे जाथरू कोप. संत माय बाप दिनावरी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. परमार्थ पोटी दृढावे. ज्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माणसाला परमार्थ करण्याची बुद्धी होते. समजायचं तो खरा साधू आहे, तो खरा संत आहे. आणि ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर अगदी नारायणगाव डोक्यात येत असेल, हल्लं पाहिजे, इथून लवकर हल्लं पाहिजे. म्हणून ज्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर परमार्थ दृढ होतो. ज्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचावी वाटते, ज्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर गाथा वाचावा वाटतो, ज्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर पक्वादाची प्रॅक्टिस करावी वाटते. अगदी ज्याच्या संगतीमध्ये बसल्यानंतर गायनाची प्रॅक्टिस करावी वाटते, त्याची संगत केली पाहिजे. नाहीतर आहे ते गायन ज्याच्या संगतीत विसरतं, त्याची संगत नाही केली पाहिजे. आहे ते कीर्तनाचं करून आलेलं चिंतन ज्याच्या संगतीमध्ये विसरतं, त्याची संगत नाही केली पाहिजे. हो, कारण संगतीवर सुद्धा बरंच अवलंबून असतं. बैसता चोरा पासी तैसी भोया बुद्धी, एकताची चिंधी मन धावे. एकताची चिंधी मन धावे. बैसता चोरा पासी तैसी भोया बुद्धी, एकताची चिंधी मन धावे. एकताची चिंधी मन बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. ओढाळाच्या संगे सात्वी कण्णासली. म्हणून संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे. जीवनामध्ये आई वडील बहीण भाऊ जेवढं माणसाच्या जीवनाचं वाटोळं करत नाहीत, तेवढं माणसाच्या जीवनाचं संगती वाटोळं करत असते. जीवनामध्ये एखाद्या वेळेला पंगत चुकीची असली तरी चालेल, संगत चुकीची नसली पाहिजे. आणि आयुष्यामध्ये पैशाचं झालेलं नुकसान एखाद्या वेळेला भरून काढता येईल, काय अडचण. एखाद्या वेळेला जीवनामध्ये एखाद्या व्यवहाराचं नुकसान झालेलं भरून काढता येईल, पण जीवनामध्ये आयुष्याचं नुकसान झालेलं परत कोण्याच मार्केटमध्ये भरून काढता येत नाही. म्हणून संगत चांगली असली पाहिजे. पतन उद्धार संघाचा महिमा, त्यजावे अधमा संत सेवी अधमा त्यजावे अधमा संत सेवी. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, हे सगळं सुद्धा तुमच्या संगतीत सहज आहे बरं. विठ्ठल त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी. बस आता आवर्त घेतो, खूप उशीर झालाय. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. आणि महाराज सांगतात अनुतापासी दोन्ही वाचडे, वैराग्य वाढे चढोळी. वैराग्य कशाला म्हणतात? एकीचे का पायकीचे, इहिकीचे का स्वर्गीचे. भोग पायिक झाली या इच्छेचे, तरी भोगावे हे न रुचे मना माझी. म्हणून महाराज सांगतात अनुतापासी दुनी वचढे, वैराग्य वाढे चढो वढे. महाराज सांगतात चढाओढी वैराग्य वाढायला लागतं. आपलं चढाओढी वैराग्य नाही, पण आपली चढाओढी आशा वाढायला लागली. हे परमार्थ चालू असलेल्याचं लक्षण नाही, तर खऱ्या अर्थाने याला स्टँडर्ड संसार म्हणतात. विठ्ठल संसार म्हणतात. प्रातस्मरणीय वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज केडकर सांगायचे, परमार्थ खरा चालू आहे याचं लक्षण काय? त्याचं लक्षण काय तर समजायचं जीवनात तीन गोष्टी कमी झाल्या पाहिजे. एक म्हणजे बापू, एक म्हणजे माणसाचं बोलणं कमी झालं पाहिजे. वा वा क्या बात. एक म्हणजे मी हुशार माणसं तुम्ही जाऊ द्या. एक म्हणजे माणसाचं बोलणं कमी झालं पाहिजे. ऐका तुम्ही चांगलं ऐकताय, झोपून ऐका, काय अडचण आहे, पण ऐका.
ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना अहो ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना फार महत्वाचं सांगते ऐका तुम्ही फार महत्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे ऐका तुम्ही फार महत्वाचं आहे फार सुंदर सांगतो मी ऐका तुम्हाला ऐका ना ऐका एक म्हणजे माणसाचं बोलणं कमी झालं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे एक म्हणजे माणसाचं बोलणं कमी एक म्हणजे माणसाचं बोलणं कमी झालं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे माणसाची झोप कमी झाली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे माणसाचं जेवण कमी झालं पाहिजे आणि हे सगळं तब्येत चांगली असताना झालं पाहिजे हे सगळं तब्येत चांगली असताना झालं पाहिजे नाहीतर या तीन गोष्टी आजारी माणसाजवळही असतात पण महाराज सांगतात अनुतापासी दुनी वचडे अनुतापासी दुनी वचडे महाराज सांगतात वैराग्य वाढे चढो वढे आणि महाराज सांगतात होतं काय आणखीन तर निळामणी वाढे भाव संतरे अनुभव परमार्थाचं मुख्य वर्म जे आहे परमार्थाचं मुख्य जे भांडवल आहे महाराज सांगतात तो भाव त्यांच्या संगतीमध्ये वाढतो परमार्थामध्ये भाव फार महत्वाचा आहे किंबहुना या भावानेच देव आकळल्या जातो भाव बळे आकळे एरवी नाकळे भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी निळामणी वाढे भाव किंवा सांगतात भाव विन देव नकळीनी संदेह गुरुविना अनुभव कैसा कळे भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ म्हणून निळामणी वाढे भाव ऐसा भावदी काही म्हणून निळामणी वाढे भाव किंवा भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रम कृपयाश्च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति सत्येन मित्रम वशमानयन्ति कृपयाश्च पुत्रम वशमानयन्ति भावेन देवम वशमानयन्ति निळामणे वाढे भाव आणि होत काय संचरे स्वानुभव निजांगी नयनी नीर लुटे हृदयी प्रगटे राम रूप कंठी प्रेम दाटे नयनी नीर लुटे संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे विठोबार कुमाये ज्ञानराज माऊलीकार ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली यथामती यथावकाश मला जशी जमेल तशी वेडी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला यदा कदाचित बोलता बोलता एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल काही चुकलं असेल तसं चुकलं नाही माझं काही पण काही चुकलं असेल तर मानवी बुद्धीचे दोष म्हणून क्षमा असावी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज मी परत सुरू करील आता बसले 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 तुम्ही काय लगेच प्रॅक्टिस करायला काय यथामती यथावकाश मला जसं हे मी बी प्रकाश महाराज बोरलीचं उसनं आणलेलं आहे याचं इथं सांगितलं पाहिजे सध्या संप्रदायात वाङ्मय चौर्याचं लय मोठं पाप आहे हो चाल तुमची म्हणायची पण मीच म्हणतोय जस काय मीच तयार केली असं बऱ्याच लोक आविर्भावात म्हणत असतात असं कानोबा निघून गेल्या गाई म्हणायचं पण जस काय मीच तिचा जनक आहे या आविर्भावात बरेच लोक म्हणतात तुम्हाला माहित नाही ते असू दे जाऊ दे हो की म्हणा बोलावा विठ्ठल पहा विठ्ठल म्हणायचं तर आम्हाला बरं तुमचं ऐकून ऐकून समजा पाठ झाले चैतन्य कुठे गेला चैतन्य कुठे जाऊ दे
हाय हाय तुम्हाला नाही माहिती दॅट इज पर्सनल सब्जेक्ट युअर नॉट कमेंट असू द्या. मला जशी जमेल तशी वेडी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज